आज पक्षाची बैठक होती, ती पक्ष बांधणीच्या संदर्भात अंतर्गत काही विषयांवर बैठक होती। केंद्रीय समितीने अहवाल सादर केलेले आहेत, या संदर्भात काही बैठकीत चर्चा झाली। बैठकीत पक्षाच्या अंतर्गत काही विषय आहेत, संघटना बांधणीच्या संदर्भातले, त्याच्या संदर्भात चर्चा झाली। मला माहिती नाही, आता जेव्हा होतील तेव्हा होतील। पक्षाची जी बैठक होती ती अंतर्गत होती, त्याच्याबद्दलचे डिटेल्स मला तुमच्याशी शेअर नाही करता येत। बदल अपेक्षित आहे काही? अमय खोपकर आमचे जे पदाधिकारी आहेत, त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, ये रे ये रे पैसा। जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील, काही असतील थिएटर्स, आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे। त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय, अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यायची। ज्या पद्धतीने अमय खोपकर लढत होते या सगळ्या गोष्टींसाठी, त्याच्यामुळे त्यांच्याच चित्रपटावर सूड उगवायचा या पद्धतीचं कारस्थान काही थिएटर मालक करण्याचा प्रयत्न करतायत। आमचा त्यांना इशारा आहे की त्यांनी योग्य वेळी टाळ्यावर यावं, नाही तर त्यांना टाळ्यावर कसं आणायचं ते आम्हाला व्यवस्थित माहिती। पण एकीकडे प्राइम टाइम स्क्रीनिंग संदर्भातला प्रश्न असतो, दुसरीकडे अशा पद्धतीने मराठी सिनेमा अचानक जाणीवपूर्वक कुठला जो सय्यारा बियारा कुठला काय मला माहित नाही कुठला चित्रपट आलाय, पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। हा सिनेमा जो आहे तो यशराज फिल्मचा आहे, याच्या अगोदर सुद्धा हा वाद जेव्हा झाला होता, जेव्हा चेन्नई एक्सप्रेस वगैरे आणला, तोही सिनेमा यशराज फिल्मचा होता, जेव्हा इकडे शाहरुख खान राज ठाकरेंना भेटून गेले। हा वाद पुन्हा एकदा उफाळून येतोय असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे मला माहित नाही त्यांच्या पाठी त्यांची काय मंशा आहे ती, पण ज्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे ते खपवून घेणार। त्या संदर्भात काही अर्ज दाखल करणार का? बोलणं झालंय का? मल्टिप्लेक्स धारकांशी काही बोलणं झालंय का? काही आम्ही करतोय, आमचे चित्रपट कर्मचारी सेनेचे लोक पण करतायत, पण हा पक्षातर्फे त्यांना इशारा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।